हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ॲनरिज अकॅडमी. मी मनीषा बोंदे. सायन्सच्या पेपरचा तुम्ही वर्षभर अभ्यास केलेलाच आहे, पण तरीसुद्धा येणाऱ्या पेपरसाठी राहिला आहे फक्त आता 1 दिवस. तर या पेपरसाठी काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर चला तर पाहूया या पेपरसाठी जे मला महत्त्वाचे वाटतात अशा प्रश्नांची काही जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. काही प्रश्नांना मी रेड डॉट दिलेले आहेत, तर ते प्रश्न मला वाटतंय की ते पेपरला नक्कीच येऊ शकतात. तर पाहूयात आपण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते सगळे प्रश्न जो पेपरचा फॉर्मॅट आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या मध्ये देणार आहे, तर त्याची जी PDF आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता. तर पहिला प्रश्न असतो या ठिकाणी तुम्हाला पेपरमध्ये चूज द करेक्ट ऑप्शन, म्हणजे की तुम्हाला फिलअप करायचे आहे. तर ह्यामध्ये मला जे काही महत्त्वाचे वाटतात ते सगळ्या प्रश्नांची जे प्रश्न आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. तर हे सगळे तुम्हाला रीड करायचे आहेत, म्हणजेच तुम्हाला ते पाठांतर करायचे आहेत, जे मला या ठिकाणी खूप महत्त्वाचे वाटतात. यातले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पेपरला यातलेच येऊ शकतात. तर हे सगळे काही IMP क्वेश्चन्स आहे, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे फिल इन द ब्लँक, जे मला महत्त्वाचे वाटतात. त्यानंतर सेकंड क्वेश्चन असतो तुमचा B मध्ये की फाइंड ऑड वन आउट. तर ह्याच्यामध्ये देखील जे काही महत्त्वाचे वाटतात ते मला ते मी या ठिकाणी दिले. इथे कुठे रेड मार्किंग केलेलं नाही आहे, पण जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मार्कांचे प्रश्न आहे ते मला त्यात काही महत्त्वाचे वाटतात, त्याला रेड डॉट त्या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 1B, नेम द फॉलोइंग, म्हणजे हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे आहे ते क्वेश्चन मी या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये डायग्रामिक फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले आहेत. नेम, जसं की नेम द पार्ट शोन इन द डायग्राम, की तुम्हाला तिथं टीचचे टाईप वगैरे विचारलेले आहे. ठीक आहे, PDF फाईल मिळणार आहे तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन तुम्हाला असतो या ठिकाणी रिलेट द फॉलोइंग, म्हणजे फाइंड को रिलेशन, किंवा पहिल्याचं तुम्हाला रिलेशन दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल अपेंडिक्स व्हेस्टिजियल ऑर्गन आहे, तर त्याचं पेरिपॅटस दिले पुढचं, आणि त्याचं तुम्हाला काय रिलेशन आहे ते त्या ठिकाणी लिहायचं. तर जे मला महत्त्वाचे वाटतात ते या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला मी अगोदर सांगितलं की जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मार्कांचे प्रश्न आहेत त्याला मी रेड डॉट दिलेले आहेत, जे मला खूप IMP वाटतात. राईट द फंक्शन ऑफ, त्याच्यामध्ये मी तुम्हाला इथं रेड डॉट दिलेले काही क्वेश्चन्स दिले की जनरेटर आहे किंवा कंडेन्सर आहे. क्वेश्चन 1B मध्ये तुम्हाला पुढचा क्वेश्चन दिला आहे 5th नंबर का राईट वेदर ट्रू ऑर फॉल्स, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, ते मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. खूप सारे ऑब्जेक्टिव्ह आहेत या ठिकाणी, यातले नक्कीच पेपरला येतील. क्वेश्चन 1B मध्ये पुन्हा दिले मॅच द फॉलोइंग, सगळ्या लेसनच्या खाली आपल्याला किंवा बऱ्याचशा लेसनच्या खाली आपल्याला या ठिकाणी मॅच द फॉलोइंगचा क्वेश्चन आहे. जे मला महत्त्वाचे वाटतात ते या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. प्लीज ते सगळ्यांनी तुम्ही रेफर करा. त्यानंतर डिफाईन, हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन्स राईट करायच्यात. एक 19 ज्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या मी या ठिकाणी दिलेल्या आहेत, ज्या तुम्हाला पाठांतर करायच्या आहेत. त्यानंतर महत्त्वाचा क्वेश्चन आहे आन्सर इन 1 सेंटेन्स, एका ओळीमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं. त्यात जे महत्त्वाचे वाटतात ते या ठिकाणी राईट द टाइप्स ऑफ ट्विन्स आहे, किंवा राईट एनी 2 सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे, हाऊ आर द स्पर्म्स फॉर्म, हे खूप महत्त्वाचे आहे, ज्याला रेड डॉट्स केलेले आहेत. ते तुम्हाला पाठांतर करायचे, ते नक्की म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी पेपरला येतील. या ठिकाणी हायड्राचे डायग्राम आपल्याला दाखवले, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन विचारला आहे की राईट द नेम्स ऑफ द टाईप ऑफ रिप्रोडक्शन इन द फॉलोइंग फिगर, की याच्यामध्ये ही जी डायग्राम दाखवली तर कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन होतं. आपण प्लांट्स आणि ॲनिमल्सचं रिप्रोडक्शनच्या मेथड स्टडी केलेलं आहे. त्यानंतर इथं पण एक डायग्राम दाखवली आहे, सिम्बॉल आपल्याला विचारलेला आहे, ॲनिमल्स दाखवलेला आहे. जेवढ्या काय डायग्राम्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. रेड डॉट केलेले क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी रेफर करायचे आहेत. सी ॲनिमल दाखवलेला आहे आणि तुम्हाला हा ॲनिमल त्याचे या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. स्टारफिश दाखवलेला आहे. तर हे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे. सगळ्यात महत्त्वाचा पेपरमधला क्वेश्चन असेल तर सायन्समधला तो आहे गिव्ह सायंटिफिक रिझन, म्हणजे कारणे द्या, हा प्रश्न की जो 2 मार्कांना विचारला जातो. रेड डॉट केलेले क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी रेफर करायचे आहेत. मी खूप साऱ्या क्वेश्चन्सला रेड डॉट त्या ठिकाणी केलेले आहेत, जे मला महत्त्वाचे वाटतात ते तुम्हाला पाठांतर करायचे आहे. नक्कीच त्यातले पेपरला त्या ठिकाणी येतील. खूप सारे क्वेश्चन्स या ठिकाणी मी दिलेले
आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 2 या ठिकाणी दिला आहे सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. याच्यामध्ये सुद्धा डायग्रामिक फॉर्ममध्ये तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा रेड डॉट्स केलेले आहे. इथे डायग्रामिक फॉर्ममध्ये सुद्धा क्वेश्चन तुम्हाला दिलेलं आहे. बरेचसे क्वेश्चन मी या ठिकाणी दिलेले आहे. पहा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लेसन आपले शेवटच्या लेसनमधले हे सगळे क्वेश्चन आहेत. पहा डायग्राम आहे या ठिकाणी. त्यानंतर जे फिजिकल फायलमचा आपला लेसन आहे 6 क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, त्याच्यामधले काही क्वेश्चन खूप सारे क्वेश्चन आहेत. तो लेसन महत्त्वाचा आहे, तो सुद्धा तुम्हाला रेफर करायचा आहे. हे सगळे क्वेश्चन्स त्यातले या ठिकाणी डायग्रामिक फॉर्ममधले आपल्याला दिलेले आहेत. तर हे सगळे प्लीज सगळ्यांनी रेफर करायचे आहेत. सिम्बॉलचे क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत. त्यानंतर आहे राईट शॉर्ट नोट. सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे. 2 मार्कांसाठी नोट्स विचारलेले आहेत. बरेचसे दिलेत मी क्वेश्चन, रेड डॉट केलेले तुम्हाला रेफर करायचे. रेड डॉट्स या ठिकाणी दिले आहे. पुढचा महत्त्वाचा क्वेश्चन असतो पेपरमधला डिस्टिंग्विश बिटवीन. तुम्हाला डिफरन्स लिहायचा आहे, तो सुद्धा 2 मार्कांचा प्रश्न आहे. रेड डॉट केलेले तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे, रेफर करायचे, म्हणजे तुम्हाला ते पाठांतर करायचे आहेत. तर हे सगळे क्वेश्चन्स आहे जे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले. पुढचा क्वेश्चन आहे या ठिकाणी आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तो सुद्धा 2 मार्कांचा प्रश्न आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा रेड डॉट केलेले क्वेश्चन्स मी या ठिकाणी दाखवलेले आहेत. ते तुम्हाला त्या ठिकाणी रेफर करायचे. डायग्रामिक फॉर्ममधले किंवा पिक्चरचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला या ठिकाणी खूप सारे दिलेले आहेत. त्यानंतर मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. रेड डॉट केलेले तुम्हाला रेफर करायचे आहेत. ठीक आहे. जेवढे रेड डॉट केलेले क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला पाठांतर करायचे आहेत. ते नक्कीच पेपरला त्या ठिकाणी येणार आहेत. तर व्यवस्थित लक्ष देऊन PDF फाईल तुम्ही डाउनलोड करून या सगळ्या क्वेश्चनचं तुम्ही रेफर करू शकता. नक्कीच तुम्हाला त्याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. मला जे महत्त्वाचे वाटतं ते सगळे क्वेश्चन्स मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. इथे देखील तुम्हाला काय ॲनिमलची नेम्स वगैरे दिलेली आहेत. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेन्स्ट्रुअल सायकलशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. फ्लावरचा एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. तर खूप सगळे महत्त्वाचे जे क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. रेड डॉट केलेले जे क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. ते तुम्हाला त्या ठिकाणी सगळे रेफर करायचे आहे. शेवटच्या लेसनवर सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवलेली आहे. तुम्ही ती डाउनलोड करून त्या ठिकाणी आलेल्या येणाऱ्या पेपरचे तुम्ही नक्कीच अभ्यास करू शकता आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी मार्क मिळवू शकता. तर येणाऱ्या पेपरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि ह्या सगळ्या क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी पाठांतर करून आउट ऑफ मार्क तुम्ही नक्कीच मिळवू शकता. आणि रेड केलेले जे डॉट्स केलेले क्वेश्चन आहेत ते नक्की म्हणजे नक्कीच तुम्ही पाठांतर करा. बेस्ट ऑफ लक.